आज T20 विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे। भारत आणि न्यूझीलंडमध्ये अंतिम महामुकाबला होणार आहे। आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे। सलग दुसऱ्यांदा विश्वविजेते होण्यासाठी भारत सज्ज आहे। मैच में अभिषेक शर्मा और हमारी जो ओपनिंग पारी है संजू सैमसन एक लंबा शुरुआत करें और उसके बाद ईशान किशन, सूर्य कुमार यादव, हार्दिक पांड्या, तिलक वर्मा एक और लंबा स्कोर ले जाएं और एक ऐसे स्कोर जो उन्होंने इंग्लैंड के अगेंस्ट बनाया था कम से कम 250 रन का टारगेट रखें जिससे उसको न्यूजीलैंड को पाना बहुत ही मुश्किल हो जाए। और हमारे जो बॉलर्स हैं आज उनको लग के गेंदबाजी करनी चाहिए और विकेट पे शानदार गेंदबाजी करते हुए उनको रोकना चाहिए। आपल्या सगळ्यांचीच इच्छा आहे भारत जिंकणार, जिंकेल, जिंकावा आणि म्हणून मनोकामना करू, ईश्वराकडे प्रार्थनाही करू आणि आपल्या खेळाडूंवर विश्वासही ठेवू। भारताचा विजय व्हावा या शुभेच्छा भारतीय संघाला आहेत। आज ICC T20 विश्वचषकाचा अंतिम सामना आहे आणि हा अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड असा अहमदाबादमध्ये होणार आहे। सायंकाळी हा सामना आपण सामन्याला सुरुवात होणार आहे। आता आपण छत्रपती शिवाजी महाराज या मैदानावरती दादर येते आणि या ठिकाणी आपण खेळाडू आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। आज जो सामना होणार आहे तो कसा होणार आहे? सर, आज भारत विरुद्ध न्यूझीलंड हा अंतिम सामना आहे, काय वाटतं तुम्हाला? खूप छान वाटतंय। भारतीय टीम फायनलमध्ये गेलेली आहे। आम्हाला आमच्याकडून त्यांना पूर्ण शुभेच्छा आहेत आणि नक्कीच ते जिंकेल, कारण ह्या वर्ल्ड कपच्या आधी आपण न्यूझीलंडबरोबर सिरीज केलं होतं आणि त्यांना आपण धोबीपछाड चांगलं दिलं होतं T20 मध्ये, तर नक्कीच भारत जिंकेल। यामध्ये ज्या प्रकारे सॅमसंग खेळतोय त्या प्रकारे असं वाटतं की या मॅचमध्ये पण तो 50+ स्कोर करून खेळणार आहे आणि चांगला स्कोर बनवून टीम इंडियाला जिंकून देणार आहे। या ठिकाणी भेटत 200चा आकडा अहमदाबादमध्ये भरपूर झाला। कोणाची बॅटिंग पहिली आली त्याला या ठिकाणी फायदा मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय, काय वाटतं? इंडियाची जर बॅटिंग आली तर 230च्या वरती 100% मारणार। जर चेसिंग आली तर सेंटनरला फक्त सांभाळून खेळावं लागेल, कारण तो स्पिन लेट टाकतो, त्यासाठी त्याला चेस करताना थोडं सांभाळून खेळावं लागेल। स्वप्नील बोराचा, मनोज जायकर, जय महाराष्ट्र, मुंबई।